माझ्या आयुष्यातले हे फार मोठं संग्रही गाणं असणार आहे। माझ्या भीमाची जयंती जगात भारी मला नाचायला भाग पाडेलच आणि जयंतीच्या दिवशी हे गाणं वाजल्याशिवाय राहणार नाही। तोपर्यंत या धर्तीवरती बाबासाहेबांची जयंती होणार आहे, तोपर्यंत हे गाणं जिवंत असणार आहे। हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम। जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा या ठिकाणी पार पडलाय आणि आनंद सर माझ्यासोबत आहे। सर कसे आहात? आनंदी आहे। जसं माझं गाणं आता जयंतीचं बाजारामध्ये आजच लॉन्च झालेलं अल्ट्रा म्युझिक मधून खरोखरच मला हे गाणं फार आवडलेलं आहे। प्रेक्षकांना आवडेल अशी माझी आशा आहे आणि खरोखरच मी गात असताना मलाच इतका मूड आला, मलाच असं वाटलं की आज नाचावंच स्टुडिओमध्येच। आणि त्या ठिकाणी सगळेजण म्युझिक डायरेक्टर जे कोणी आले होते ते सगळेजण डान्स करत होते तिथं। तेच परिस्थिती या ठिकाणी लॉन्चच्या ठिकाणी सुद्धा झाली। इथं आज गाणं लॉन्च झालं पण सगळेजण डान्स करत होते। मला असं वाटतं की थिएटरमध्ये सुद्धा ही माणसं नाचणार या गाण्यावरती आणि नाचायला भाग पाडणार। हे गाणं माझ्या भीमाची जयंती जगात भारी। नक्कीच सर, पण जसं तुम्ही या गाण्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रबोधन करत असतात, त्यांच्या विचारांचं, हे किती कठीण देखील असतं। त्यासाठी रक्तातच बाबासाहेब आंबेडकर असावा लागतो आणि मला स्वाभिमान आहे, मला गर्व आहे की मी या जातीमध्ये जन्मलो आणि मी जय भीम आहे। जय भीम असण्याचा मला गर्व आहे, स्वाभिमान आहे। आणि म्हणूनच ज्याप्रमाणे मी माझ्या प्रेक्षक रसिक मायबाप यांना एवढंच सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यातले हे फार मोठं संग्रही गाणं असणार आहे। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आणि जोपर्यंत हा चित्रपट चालू राहणार आहे तोपर्यंत हे गाणं जिवंत राहणार आहे। जोपर्यंत या धर्तीवरती बाबासाहेबांची जयंती होणार आहे तोपर्यंत हे गाणं जिवंत असणार आहे आणि त्याबरोबर आनंद शिंदेही जिवंत राहणार आहे। पण सर, आठवणीतील एक जयंती अशी कोणती आहे तुमच्यासाठी? आता नंतर आल्यानंतर पुढे जयंती येणार आहे आणि 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा चित्रपट सर्व चित्रपट रिलीज होणार आहे। तर मला असं वाटतं की तेव्हापासून जयंतीमध्ये हे गाणं मी स्टेजला प्रेक्षकांना ऐकवणार आहे आणि पिक्चर येण्याच्या अगोदरच मी 8 तारखेपासूनच सुरू करणार आहे हे गाणं गायला आणि मला आवडलेलं आहे। मी प्रेक्षकांनाही नाचायला भाग पाडणार आहे। मी येत आहे गाणं घेऊन। प्रल्हाद शिंदे जे सर आहेत ते देखील अशा चळवळीचा एक भाग होते, तर त्याबद्दल काय सांगावं सर? ही चळवळ माझ्या वडिलांपासूनच आलेली आहे। माझ्या वडिलांनी पॅन्थरचा काळ भोगलेला आहे आणि पॅन्थरच्या चळवळीमध्ये तेही सहभागी होते। प्रत्येक कलाकार या पॅन्थरच्या चळवळीमध्ये सहभागी होता। मला वाटतं ते सुद्धा आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे झालेला आहे आणि मीही पॅन्थरच्या काळात शेवटी का होईना पण होतो। आठवले साहेब, रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत मी त्यावेळेला होतो आणि तोही काळ मी उपभोगलेला आहे। हे माझं भाग्य आहे की मी पॅन्थरच्या काळात सुद्धा होतो आणि आत्ताही पॅन्थरचं या पिक्चरचं चित्रपटाचं जे गाणं गातोय त्यामध्येही मी आहे, हे माझं भाग्य आहे। पण सर, तुम्ही अनेक भीमगीतं गायली आहे जे आम्ही लहानपणापासून ऐकतोय। एखादं असं भीमगीत गाताना तुम्ही भावुक झाला असं कोणतं? मीच नाही, एक गाणं असं आहे की जे माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं आहे आणि ज्या गाण्याला संगीतबद्ध मी केलेलं आहे आणि कालकथित विठ्ठलरावजी उमप यांनी हे गाणं गायलेलं आहे, म्हणजे लिहिलेलं आहे। विठ्ठलरावजी उमप यांचे बोल आहेत, लिहिलेलं आहे। माझे वडील प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं आहे आणि संगीतबद्ध आनंद शिंदे यांनी केलं, म्हणजे मी केलं, हे माझं भाग्य आहे। ते म्हणजे एकच गाणं, या बाळानो अखेरची ही माझी आज्ञा पाळा, भीमरायाला जिथे जाळले तिथे मलाही जाळा। खूप छान। पण सर, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? जयंती गीत आपण सर्वांनी, मला आतापर्यंत तुम्ही प्रेम दिलेलं आहात, यापुढेही माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांना माझी नम्र विनंती आहे, यापुढेही तुम्ही असाच आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावरती असू द्या आणि हे गाणं
करोडोमध्ये गेलं पाहिजे हीच आग्रहाची नम्रतेची विनंती करतो आणि जाईलच, तुम्हाला नाचायला भाग पाडेलच आणि जयंतीच्या दिवशी हे गाणं वाजल्याशिवाय राहणार नाही ही तथागत भगवान बुद्धाचरणी बाबासाहेबांच्या चरणी हे मी वंदन करतो आणि ह्या गाण्याची 2 लाईनी मी आपणासमोर सांगतो. माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी, माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.